प्रेम आहे. मुलं बी कधी नाराज करत नाही, हारणे बी कधी नाराज करत नाही. आता थोडा त्याचा पडता काळ आला होता, आजारी पडला होता बैल. काय 2-4 मैदान फेल गेली त्याची. बरोबर. फेल म्हणजे असं बी कधी मला नाराज केलं नाही, गट तर काढतोच तिला. सेमीला थोडा नाराज केला होता, त्यातून बैल रिकवर झाला, कव्हर झाला. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चांगलं चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेलो महाराष्ट्र केसरी पारंपरिक भवानवाडी दहिवडीच्या यात्रेच्या मैदानामध्ये. आणि या मैदानात अण्णाशेठ गाडगे पाचवडे यांचा हरणे आज फायनलचा मानकरी ठरलाय, गुलालाचा मानकरी ठरलाय. चला तर मग त्यांची मुलाखत चालू करूयात. आता फायनलला चाललेले आहेत. नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, आज चित्र्यासोबत नियोजन झालेलं, कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? काय नियोजन एक नंबर झालं होतं. अण्णाशेठनं नियोजन केलं होतं. बरेच दिवस झालं गुलाल नव्हता. आज गुलाल भेटला. अण्णाशेठ आज किती दिवसानंतर आज पेडगाव नंतर गुलाल भेटला. बरं. हिंद केसरी नंतर तर 2-3 मैदान खेळलो, पण काय गुलाल नाही झाला. तर आज फायनल राहिला. कुठंतरी निराश वाटायचं की बाबा थोडक्यात कुठेतरी मार वगैरे म्हणजे किंवा कड नशिबात लागला. थोडा मार खाल्ला की पोर नाराज होते ती. काय निकाल 19-20. एक हरण्याविषयी काय सांगाल, आज कशी पाहिली जोडी? हारण्या म्हणजे आज गॅरंटीच होती आम्हाला. 100% गाडी राहणार. आज त्यानं करून दाखवलं. आज गटाला पण दोन्ही बैलांना चांगलं स्पीड लागलं होतं. सेमीला बी चांगलं स्पीड लागलं. चित्राविषयी काय सांगाल? चित्र्या अंगावरची गाडी. आणि आज असं वाटलं की दोन्ही भाऊ तावत आहेत. दोन्ही जोट्याला जोटा चांगली पडली गाडी. नरमादी होऊन गाडी नरमादी. एक काय जाणवतं की बाबा एक जबरदस्त एवढं म्हणजे एवढं सातत्यानं पळतं, त्याविषयी काय सांगेल? काय बैलाचा संघर्ष होता पेडगाव नंतर. आता कुठंतरी बैल लागला व्यवस्थित पळायला. आता काही दिवसांना अजून. अण्णा शेट यांच्याविषयी काय सांगेल? काय कॉल? अण्णा शेट आता आताच फोन आला होता. गाडी सेमीला बंद लागल्या, एकच नंबर करा. बरं. नानांचा मुलगा पण आहे. नानांचा मुलगा सनी बिनी सगळी आपली नानाचा मुलगा. आज ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर करून दिले. बरं, त्यांच्याविषयी काय सांगेल? काय ड्रायव्हर गाडी हाणली एक नंबर. त्या बी चित्र्याला बी गुलाल नव्हता. तो पण बैल आजारी होता. दोन्ही बैलांना गुलाल भेटला. भाऊ, आता हरण्याची चालू सीझनला कुठं मैदान झाले, कसं काय म्हणजे कुठले गुलाल वगैरे झाले? आता थारचं मैदान झालं मुंबईला. 2 नंबर केला. नंतर पेडगाव हिंद केसरी झाला. अजून आहे ती बरेचसे गुलाल आहेत 1 नंबरचे. बरं. पण हिंद केसरी आपल्यापाशी आल्यावर हिंद केसरी झाला. पेडगाव हिंद केसरी. बरं. भाऊ जपलाय पण त्याला असंच म्हणजे अण्णा शेट यांचा पैलवान. अण्णा शेट यांचा पैलवानच आहे 100%. कारण शरीरयष्टी वगैरे म्हणजे एकदम जबरदस्त आणि उंच मापाचा बैल आहे. त्याविषयी बैलाची ठेवमान आमच्याकडे 1 नंबर आहे. बैलाचं ती भीती जपणूक वगैरे कशी असते? म्हणजे जपणूक 1 नंबर. सकाळ व्यायाम. आता पळून गेला का उद्या परवा आवत हाणायचा. 2 दिवस थांबवायचा. 2-3 दिवसांनी मैदानात हाणायचा. एक साधारणतः किती दिवसानंतर काढतात? एक 4 दिवसाचा गॅपवर आम्ही मोर हाणतो. 4 दिवसाची मोर गॅपवर हाणतो. आणि संपूर्ण टीम मेंबर किती आहेत दादा? मेंबर 10-15 जण आहे ती. की विठ्ठल नानांची गँग आहे. बरं. आमची गँग आहे. आणि ते किती जीव किती आहे त्यांचा हारण्यावर त्यांचा जीव मला वाटते. खरेदी करताना नाना होती. बरं. सनी ड्रायव्हर होती. नानाचा मुलगा होता. बरं. सर्व टीम होती आमची. पण एक आता 2-3 मैदान झाले, जरा बॅड पॅच चालू निमसोडच्या मैदानात सीमेला 6 नंबर तास लागलं. हे होता सुंदर 11-11. ते 19-20 झालं. क्वार्टर राहिली गाडी. बरं. आज फायनल राहिला. बरं. चालेल, शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि आता किती दिवसाच्या गॅप नंतर वगैरे काढ? आता 5 दिवसानंतरच. बरं. मित्रांनो, अण्णा शेट आहेत आपल्या समोर. अण्णा शेट नमस्ते. नमस्ते. एक आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकवलाय हरण्यानं, काय आनंद आहे? आनंद बरं का, हरण्यानं कवा आम्हाला नाराजच केलं नाही. आता काय आनंद 1 नंबर मध्ये पळला, त्याचाच आनंद आहे. आता काय थोडा आजारी काळ होता त्याचा. बरोबर. त्याचा आपण निघून गेला. आज तुम्ही मैदानात नाही आला, परंतु संपूर्ण पोरं मी आता बघतोय. आता फायनलला गाडी चालली, परंतु भरपूर मेहनत घेतात पोरं, परिश्रम घेतात. त्याविषयी काय सांगेल? पोरं पहिल्यापासून बैलाविषयी मेहनत घेतली. पोरं म्हणजे 1 नंबर टीमच आहे आमची. बरोबर.
आणि अण्णा तुमचं तेवढं म्हणजे एक प्रेम आहे त्याच्या मुलांवरती हरण्यावरती, त्याविषयी काय सांगितलं? हॅलो. तुमचं तेवढं प्रेम आहे म्हटलं संपूर्ण टीमवरती आणि हरण्यावरती. हो प्रेम आहे. मुलं बी कधी नाराज करत नाही, हारणे बी कधी नाराज करत नाही. हा आता थोडा त्याचा पडता काळ आला होता, आजारी पडला होता बैल. हा काय 2-4 मैदान फेल गेली त्याची. बरोबर. फेल म्हणजे असं बी कधी मला नाराज केलं नाही, गट तर काढतोच ती. हा सेमीला थोडा नाराज केला होता, त्यातून बैल कव्हर झाला. बरोबर. आज संपूर्ण महाराष्ट्रभर हरण्यामुळे तुमचं नाव होते. एक हरण्याला आज काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून? हरण्याला काय तिने गुलाल दिला तेवढीच मला आनंदाची गोष्ट आहे. हा आणि आता कितवा बी नंबर करू द्या बस. मला गुलाल दिला ना, गुलालाची अपेक्षा आहे. आज मधनं लागली गाडी. मधनं जर लागली हा तर आपला पोहोचतो, बाकीची म्हणजे पळते बरोबर. होईल ती पळत ती 1-2 नंबरात खेळत. हा म्हणजे काही आता फक्त गुलालासाठी अपेक्षा आहे फक्त बस, म्हणजे बाकी काही गोष्टी नाही ना. अपेक्षा. हा आणि शेठजी आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते म्हणजे ज्या मैदानाकडे, म्हणजे भवानवाडीचं महाराष्ट्र केसरीचं मैदान कसं संपन्न होते, काय काय सांगाल मैदानाविषयी? मैदान 1 नंबर संपन्न झालं. हा त्या मैदानात कुठल्याही प्रकारची चिटिंग नसते. बरोबर. चिठ्ठ्या सुद्धा डोळं बंद करतात. हा आता एक 3-4 मैदान झाली, जरा थोडीसा पराभव होत होता, थोडंसं मनाला वगैरे लागत होता का पराभव जरा थोडंसं, म्हणजे कुठंतरी टाकाटाकीत मार खाते थोडं वगैरे? आता दुःख बी वाटतंच की आपल्याला. हां कुठेतरी टाकाटाकीत मार खात होता थोडाफार, म्हणजे त्याचं कमबॅक होईल ही माहीतच होतं तुम्हाला आणि आज झालं ते. कमबॅक जे होईल ते माहीतच होतं. बैल बी थोडा आजारी होता. हां काय आता 12 मध्ये ते गुलाल होणार असं मला वाटतच होतं. हां त्यानं आजच सिद्ध करून दाखवलं. बरोबर. आज एक नियोजन कसं लागलेलं? आज चित्र चांगली जोडी पाहिली आज दोघं पण. काय नाही, त्यांच्या मालकाने मला फोन केला होता, बरं. शेट आपण पळूया का? हां तर ठीक आहे म्हणलं, 10 मिनिटं मला टाइम द्या. हां पोरांनी काय नियोजन केलं बघतो, विचारून सांगतो बोललो. हां पोरं काय बोलली नाही नियोजन झाले. बरं बरं. त्यांना फोन करून सांगितलं चला हां हां पळूया तर पळूया. आणि अण्णा विशेष म्हणजे दोन्ही नंदी आज सकाळपासून फ्रेश वाटतात आणि सकाळी गटाला स्पीड लागलेली त्यापेक्षा जास्त स्पीड सेमीला लागला आज. नंदी आता म्हणजे दोन्ही मी नंदी सकाळी गट बी चांगला काढला. हां आणि सेमीला पण चांगलं स्पीड लागलं. होय होय शेमीला चांगलं. बरं बरं. अण्णा कुणाला समर्पित कराल? शेवटचा प्रश्न विचारतो आजचा विजय. समर्पित काय पुढे आमच्या टीमला, हां आमच्या पुऱ्या टीमला समर्पित करेन. बरं. अण्णा शुभेच्छा राहतील. आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकावलाय आणि जबरदस्त पाहिली आज हरणे आणि चित्राची जोडी. धन्यवाद. थँक्यू. एखाद्या मोठ्या मैदान पुन्हा दिसेल का आम्हाला ही जोडी? दिसणार ना 100%. चांगलं स्पीड लागते जोडीला आणि कधी बी जोपर्यंत गाडी चांगली पळते तोपर्यंत त्यांचं मालक नाही म्हणत नाही तोपर्यंत गाडी पळवेल मी. बरोबर. माझं असं पहिरेच काही नसतं. बरोबर बरोबर. गाडी चांगली पडली तर काय कंटिन्यू पळवायला त्याला काय आनंद आहे आपल्याला. बरोबर. चालेल अण्णा, शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि आज महाराष्ट्र केसरीचा गुलाल पटकावलाय तुम्ही. एक पुन्हा एकदा शुभेच्छा चांगलं चॅनलतर्फे. धन्यवाद. थँक्यू. ओके.